बातमी मीरा रोड मधल्या मीरा रोडच्या जेपी नॉर्थ परिसरामध्ये 13व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळून भीषण दुर्घटना झालेली आहे। भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं नुकसान झालंय। बांधकाम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। यानंतर आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुव किशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे, अशी माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली। आपण हे दृश्य बघतोय, भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय। मीरा रोडमध्ये क्रेन कोसळून हा अपघात झालेला आहे आणि अनेक गाड्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। एकाचा मृत्यू झालाय तर घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता यांनी पाहणी केली। महापौर या सुद्धा घटनास्थळी पाहणीसाठी तत्काळ दाखल झाले। जे जखमी आहेत त्यांचा उपचार आणि एकाचं निधन सुद्धा झालेलं आहे आणि अजून त्यामध्ये काही पार्ट लटकलेले ते पहिलं ट्रीटमेंट करून कुठली घटना घडू नये आणि नक्कीच यामध्ये फायर ब्रिगेड पण आहे, पोलीस पण आहे, अजून जे तज्ञ लागतील ते शोध घेतील की हा ॲक्सिडेंट कसं झाला। ॲक्सिडेंट तर झाला तर याच्यात काही दुमत नाही आहे, तर नक्की यावर आता काही बोलणं उचित होणार नाही असं मला वाटतं। पण नो डाऊट की काही चुका झाली असेल तर ती कारवाई होईल। उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेला आहे। मॅनहोलच्या झाकणामध्ये एका मुलीचा पाय अडकला। अंधेरी पश्चिम मधली घटना आहे। मुलीला किरकोळ दुखापत झालेली आहे। नागरिकांच्या सतर्कतेनं मुलीची सुटका करण्यात आली आहे।